नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण खूपच भयानक असा प्रोमो बघितला. हा प्रोमो तसा बघायला गेला तर खूपच भयानक होता, पण त्याचा आउटकम मात्र खूपच सुंदर असणार आहे, ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल. तेव्हा आता नक्की असा कोणता चमत्कार घडणार आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूपच इंटरेस्टिंग आहे. तर आपण प्रोमोमध्ये तर पाहिलंच, हा विजय किती नालायक लेवलचा माणूस असतो. त्याला काव्याकडून बदला घ्यायचा असतो आणि म्हणूनच तो तिला उडवण्याचा निर्णय घेतो. पण नियतीला काही औरच मंजूर असतं. ज्या बाईला तो काव्या समजून उडवतो ती मात्र निघते नंदिनी. नंदिनीचा खूप मोठा अपघात झालेला असतो. सगळे लोक तिथे जमलेले असतात. विजय आता बसवत त्यांना फोन करतो आणि बोलतो, काम फत्ते झालाय. आता ती काव्या कधीच आपल्या आड येणार नाही. आज तिचा खेळ कायमचा संपवलाय मी. तेव्हा वसुताई बोलते, अरे मूर्खा, काय करून आलायस तू? जिला तू रस्त्यावर उडवलंयस ना, ती काव्या नव्हती, ती नंदिनी होती. विजयला धक्का बसलेला असतो. तो बोलतो, काय हे नंदिनी? पण तिथे तर काव्या येणार होती ना? तेव्हा वसुताई बोलते, हो, पण सगळा घोळ झाला. त्या नंदिनीने काव्याचा ड्रेस घातला म्हणून हे सगळं घडलं. बरं आता जाऊ दे, पुढे बघता येईल काय करायचंय ते. इकडे आपण पाहतो तर काय, रस्त्यावरती ही नंदिनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. तिला पाहून लोक तिथे जमतात आणि कुजबूज करायला सुरुवात करतात. आणि बरोबर त्याच वेळेला तिथे हा जीवा आलेला असतो. तो आता एवढी गर्दी पाहतो आणि बोलतो, बाप रे, एवढी गर्दी? कोणाचा तरी मोठा अपघात झालेला दिसतोय. आणि तेवढ्यातच गर्दीतली बाई जोरातच ओरडते, अहो, कोणीतरी या बाईची मदत करा. ही बाई हालचाल सुद्धा करत नाहीये. मेला हा रस्ताच पापी आहे. नेहमी इथे रक्ताचे सडे पडतात. कोणाचा तरी कोणाचा अपघात होतच असतो. तेवढ्यातच एक बाई बोलते, प्लीज लवकर वेळ घालवू नका. कुणीतरी या ॲम्ब्युलन्सवाल्यानं बोलवा, नाहीतर या बाईचा जीव जायला वेळ लागणार नाही. खरं तर जेव्हा नंदिनीचा चेहरा बघणारच असतो तेवढ्यातच हे शब्द त्याच्या कानावरती पडतात. आणि मग काय, तो स्वतःहून ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन करतो आणि बोलतो, हॅलो, सिटी हॉस्पिटल, तातडीने ॲम्ब्युलन्स पाठवा. हायवेवर भीषण अपघात झालाय. असं म्हणत असतो. त्यांना पत्ता देतो आणि तिथे तातडीने यायला सांगतो. गर्दी असल्यामुळे जीवाला नंदिनीचा चेहरा दिसतच नाही. तो मनातल्या मनात म्हणत असतो, खरंच काही माणसं इतकी निर्दयी असतात, अशी कशी काय वागू शकतात? उडवून निघून गेला तो पापी. कुणाचं तरी घर उद्ध्वस्त केलंय त्याने. आणि तेवढ्यातच तिथे ॲम्ब्युलन्स येते. ॲम्ब्युलन्सचा जोरजोरात आवाज येऊ लागतो. सगळीच माणसं आता बाजूला सरकतात. वॉर्ड बॉय त्या ॲम्ब्युलन्सच्या बाहेर उतरतो आणि नंदिनीला उचलण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि बरोबर त्याच वेळेला जीवाला तिचा चेहरा दिसतो आणि तिचा चेहरा बघितल्यावर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. जीवा आता पटकन तिच्याजवळ जातो आणि बोलतो, नंदिनी, नाही नाही, असं होऊ शकत नाही. नंदिनी, अगं डोळे उघड गं, नंदिनी प्लीज. आणि तिथे जमलेल्या सगळ्या बायकांना, माणसांना तो सांगू लागतो, ही माझी बायको आहे नंदिनी. तेव्हा वॉर्डबॉय बोलतो, साहेब, आता प्लीज रडून वेळ घालवू नका. मॅडमला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. गाडीत बसा पटकन. जेव्हा आता रडतच म्हणत असतो, नंदिनी, तुला आणि आपल्या बाळाला मी काहीसुद्धा होऊ देणार नाही. तू फक्त धीर धर. आपल्या बाळासाठी तुला लढावंच लागेल. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव, देवावरती विश्वास ठेव. देव सगळं काही नीट करेल. आणि अशा प्रकारे आता ॲम्ब्युलन्सची गाडी हॉस्पिटलच्या बाहेर पोचलेली असते. जीव आता तिला स्ट्रेचरवरून घेऊन जात असतो. स्ट्रेचरवरती नंदिनी असते, पण जीवाचा जीव मात्र वर खाली होत असतो. तो म्हणत असतो, नंदिनी, घाबरू नकोस, अजिबात घाबरू नकोस. आपल्या बाळाला आणि तुला काहीच होणार नाही, सगळं नीट होईल. आणि अशा प्रकारे डॉक्टर येतात. जीव आता हातपाय जोडतो आणि डॉक्टरला बोलतो, प्लीज लवकरात लवकर ॲक्शन घ्या, पण माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला काहीसुद्धा होऊ देऊ नका. प्लीज त्या दोघांना वाचवा. मी वाटेल तेवढे पैसे भरायला तयार आहे. तुम्ही म्हणाल ना तेवढी रक्कम तुमच्यासमोर ठेवायला तयार आहे, पण प्लीज माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला वाचवा. तेव्हा डॉक्टर बोलतात, हे बघा, आम्ही आमच्या परीने संपूर्ण प्रयत्न करू, पण प्लीज तुम्ही धीर धरा आणि जरा शांत व्हा. स्वतःला सावरा. पटकन पेशंटला ओटी रूममध्ये न्या आणि ऑपरेशनची तयारी करा. मी आलो. आणि अशा प्रकारे आता कंपाऊंडर नंदिनीला ओटी रूममध्ये घेऊन जातात. तिथे तिचं ऑपरेशन पार पाडलं जातं. इकडे आता जीवाला फार भीती वाटत असते. तेवढ्यातच तिथे नर्स येते आणि बोलते, सर, तुमच्या पेशंटचं ऑपरेशन सक्सेसफुली पार पडलंय. तुम्ही जाऊन त्यांना भेटू शकता. आणि आता कुठे जीवाच्या जीव आलेला असतो. तो देवाचे आभार मानतो आणि बोलतो, देवा परमेश्वरा, माझी नंदिनी बरी आहे ना, बास, मला दुसरं काहीच नको आहे. असं म्हणत असतो. 100रीने नंदिनीच्या रूममध्ये धाव घेतो. नंदिनीला नुकती शुद्ध आलेली असते. ती चक्क उठून बसलेली असते. जीव आता पळत पळत जातो, तिला घट्ट कवटाळतो आणि बोलतो, नंदिनी, नंदिनी, तू शुद्धीवरती आलीस, थँक गॉड. अगं तुला माहिती आहे, मी खूप घाबरलो होतो, पण आता काळजी करू नकोस. आपलं बाळ आणि तू दोघेही सुखरूप आहात. असं म्हणत असतो. आता नंदिनीच्या पोटाला कवटाळणार तेवढ्यातच नंदिनी त्याला लांब लोटते आणि बोलते, जीवा, हो जीवा, जरा स्वप्नातून बाहेर या. बाळ, आपलं बाळ गेलं. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी, तू खोटं बोलतीयस ना? तू चेष्टा करतीयस ना? मला माहिती आहे तू चेष्टा करतीयस. मला खात्री आहे आपल्या बाळाला काहीच होणार नाही.
तेव्हा नंदिनी बोलते, जीवा अहो जरा शुद्धीवरती या. अहो अशी चेष्टा मी का करेन? मी तुम्हाला खरं सांगते, बाळ नाही राहिलं. सगळं उद्ध्वस्त झालं जीवा, सगळं उद्ध्वस्त झालं. दोघांची परिस्थिती अशी झालेली असते की काय रिॲक्ट करावं काहीच समजत नसतं. आणि तेवढ्यातच काव्याचा व्हिडिओ कॉल येतो. नंदिनी बोलते, जीवा फोन कट करा. काव्याला हे नका सांगू. तुम्हाला तर माहीतच आहे तिचं माझ्यावर आणि आपल्या बाळावर किती प्रेम होतं. तुम्हाला माहिती आहे ना, तिला जर कळलं की बाळ गेलंय तर हे तिला सहन होणार नाही. ती वेडी होईल. मागच्या वेळी तर एका स्त्रीचं बाळ गेल्याचं ऐकून तिला चक्कर आली होती. हे तर आपल्या घरचं बाळ आहे. नको, मी तुमच्याकडे विनंती करते, काव्याला हे सत्य सांगू नका. तेव्हा जीवा बोलतो, नाही. अगं नंदिनी, जरा विचार कर. सत्य अजून किती दिवस लपणार आहे? कधी ना कधी सांगावं लागणारच आहे. आणि तसंही मागच्या वेळेस मी आणि काव्याने आधीच लप्पाछप्पी करून खूप भोगलंय. आता आम्हाला भोगायचं नाहीये. लप्पाछप्पी केल्याचे काय परिणाम होतात ना, याची शिक्षा आम्ही भोगून बसलोय. आणि यापुढे आम्हाला तसला काहीच प्रकार करायचा नाहीये. यापुढे जे काय असेल ना, ते आपण दोघे मिळून निस्तारू. पण काव्याला मी सत्य सांगणारच, घरच्यांना सत्य सांगणारच. असं म्हणत असतो काव्याचा फोन पिकअप करतो. असं म्हणत असतो काव्याचा फोन उचलतो. काव्या फारच हायपर झालेली असते. ती बोलते, जीवा अरे काय झालं? नंदिनी ताई ठीक तर आहे ना? आणि मला एक सांग, तिचा कॉल तू का उचललास? प्लीज मला सांग सगळं ठीक आहे. आणि आता मात्र जीवाच्या तोंडातून शब्द फुटत नसतो. तो बोलतो, काव्या ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडली. बाळ नाही राहिलं. आणि हे ऐकल्यावर काव्याच्या हातातला मोबाईल खाली फुटतो, स्क्रीन फुटते. कोणाला काही समजत नाही. ती जोरजोरात रडायला सुरुवात करते. हे पाहून मानिनी बोलते, काव्या गं काय झालं सांगशील का? तेव्हा काव्या रडतच बोलते, नंदिनीताईचं बाळ गेलं. आणि मग काय, हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. मानिनीला फार वाईट वाटतं. तिला सुद्धा रडू येत असतं. पण आता कसं असतं, एक प्रमुख म्हणून तिला सगळ्यांना आधार द्यायचा असतो. ती बोलते, काव्या रडू नकोस, शांत हो. रडून काहीच होणार नाहीये. आणि ते म्हणतात ना, नशिबापुढे कोणाचं काहीच चालत नाही. माझ्या बाबतीत सुद्धा हे असंच काहीतरी घडलं होतं. पण त्यानंतर चमत्कार घडला. देवाला नियतीला काही औरच मंजूर होतं. आणि बघितलंस ना, मला जीवानी तुझ्या नवऱ्यासारखी म्हणजे पार्थसारखी 2 गोंडस मुलं झाली. त्यामुळे रडू नको, शांत हो. आणि या सगळ्या गोष्टीचा सामना आपण धीराने करायचा आहे. आपण दोघेच खचलो, आपण घरचे खचलो तर नंदिनी या सगळ्याला सामोरे कसे जाणार? आता आपल्याला तिला धीर द्यायचा आहे, तिची ढाल बनवून उभं राहायचं आहे. आणि मला खात्री आहे आपल्या नंदिनीच्या पदरातही पुन्हा सुख येईल. तू फक्त स्वतःला सावर, काव्या. मिथून बोलतो, चला आपल्याला जायला हवं. तिकडे नंदिनीला आपली गरज आहे. आणि अशा प्रकारे सगळेच आता हॉस्पिटलमध्ये धाव घेतात. सगळेच आता नंदिनीच्या रूममध्ये आलेले असतात. तिला सांत्वन करत असतात. मानिनी म्हणत असते, नंदिनी धीर धर, स्वतःला सावर, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. नशिबापुढे कोणाचं काहीच चालत नाही. सगळं चांगलं होईल. फक्त स्वतःला सावर. आणि तेवढंच तिथे डॉक्टर येतात आणि जोरातच ओरडतात, थांबा मिस्टर जीवा, एक खूप मोठी चूक झाली आहे. खरं तर खूप मोठा चमत्कार झालाय. जीवा बोलतो, डॉक्टर आता अजून काय धक्का द्यायचा बाकी आहे? तेव्हा डॉक्टर बोलतात, धक्का नाही, ही तर आनंदाची बातमी आहे. मगाशी नर्सने तुम्हाला चुकीचे रिपोर्ट्स दिले. ती फाईल बाजूच्या वॉर्डमधील एका पेशंटची होती, ज्याने आत्ताच बाळ दगावले आहे. तुमच्या पत्नीचे रिपोर्ट्स आता आले आहेत. तुमचं बाळ पूर्णपणे सुरक्षित आहे. नंदिनी आता जोरातच ओरडते, काय डॉक्टर खरंच? तेव्हा डॉक्टर बोलतात, हो, जेव्हा तुमचा अपघात झाला ना, तेव्हा तुम्ही पोटावर नाही तर पाठीवर पडला होतात. खरं तर निसर्गानेच तुमच्या बाळाला वाचवलं आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आणि त्यात जीवा सरांनी तुम्हाला वेळेत हॉस्पिटलमध्ये आणलं, त्यामुळे इंटरनल ब्लिडिंग झालं नाही आणि आम्हाला उपचार करण्यासाठी पुरेपूर वेळ मिळाला. खरं सांगू का, तुमचं बाळ एक फायटर आहे, कारण ते देशमुखांचं बाळ आहे. आणि हे ऐकल्यावर सगळेच आनंदी होता, देवाचे आभार मानू लागतात. पण वसुताईंच्या बुडाला मात्र चांगलीच आग लागलेली असते. मनातल्या मनात बोलते, अरे देवा, म्हणजे हे कारण वाचलं. पण हिचं नशीब जोरावर दिसतंय. पण लक्षात ठेव, हा खेळ अजून संपलेला नाहीये. पण प्रेक्षकांनो, जेव्हा पार्थ आणि जीवाला कळणार आहे हे सगळं वसुहत्या आणि त्या विजयचं कारस्थान आहे, तेव्हा ते काय करतील ना, हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर असा काहीसा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळेल.